नमस्कार. श्रीराम समर्थ. आज आपण समर्थांच्या जीवनातील अकराचं महत्त्व समजून घेऊया. आता असं बघितलं तर त्यांच्या जीवनामध्ये 11चं महत्त्व हे खूप अगदी बालपणापासूनच त्यांना समजून आलेलं होतं. आपल्या सद्गुरूंना म्हणजे श्रीरामाला समर्थ म्हणणारे रामदास आपल्या कर्तृत्वाने आणि ज्ञानाने समर्थ झाले आणि श्रीरामाच्या आदेशावरून कार्य करणारे समर्थ रामरायाचे दास्यत्व पत्करून त्यांचे ते दास झाले होते. अगदी लहान वयातच म्हणजे त्यांना अनुग्रह जेव्हा प्राप्त झाला तेव्हापासून त्यांनी ते दास्यत्व पत्करलं होतं. रामदास झाले. खरं तर रामदास ते दास झाले आणि रामाचे दास झाले म्हणजे रामदास झाले. मुख्य हरिकथा निरूपण हे लक्षात घेऊन जो समाज जागृत करण्यासाठी त्यांनी आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून जागृत करण्यासाठी त्यांनी हा बोध घेतला की आता समाजामध्ये आपल्याला काहीतरी चांगलं कार्य करायला पाहिजे आणि त्यांना जागृत करायला पाहिजे असा एक त्यांच्या मनामध्ये नेहमी विचार यायचा. आणि मग अशा पद्धतीने किंवा या पद्धतीने त्यांनी ते छानपैकी कार्य करून रामाला समोर ठेवून त्यांच्या आदेशानुसार कार्य करण्यास सुरुवात केली. आणि दासबोध लिहून अशा समर्थ व्यक्तिमत्वाला लोक आपणहून समर्थ रामदास म्हणू लागले. आता दासबोध लिहिणं म्हणजे काय झालं की त्यांनी प्रत्येक गोष्टीचं जेव्हा 12 वर्षाची तपश्चर्या केली, नंतर आसेतू हिमाचल त्यांनी हिमालयात पृथ्वी भ्रमण केलं. अशा पद्धतीने त्यांनी समाजामध्ये जे काही चाललेलं होतं असं त्याचं ते सूक्ष्म निरीक्षण करून वेगवेगळ्या ह्याचे विषयांचे प्रत्येक विषय आहेत दासबोधामध्ये असं चिंतन करून तो दासबोध त्यांनी पूर्ण केला. आणि मग त्यांच्या जीवनातील ते 11चं महत्त्व समजू लागलं की 11 बहु 11 काय 11ची कळेचना गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वनभुवनी. असं समर्थ रामदासांनी लिहिलेल्या या आनंद वनभुवनी या काव्यातील या ओळी आहेत. 11 बहु 11. वनभुवन हे पहिल्यांदा कसं काशीचं नाव हे वनभुवन होतं, पूर्वीचं नाव होतं, नंतर ते काशी झालं. काशीला असताना त्यांना एक स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना तो आनंद या काव्यातून त्यांनी व्यक्त केला. मग समर्थांच्या जीवनामध्ये 11चं महत्त्व आपल्याला खूप वेळा पाहायला मिळतं. ते कसं तर जेव्हा श्री सूर्यनारायण व श्री रामचंद्रांच्या आशीर्वादाने सूर्याजी पंत व राणूबाई यांना 2 पुत्र झाले. एक पहिला पुत्र होता तो ज्येष्ठ गंगाधर आणि दुसरा पुत्र होता तो नारायण. असे हे 2 पुत्र झाले. आणि अशा पद्धतीने रामदास स्वामी हे हनुमंताचे अवतार होते. त्यांना 11वा रुद्र असे म्हणत. अवतार असल्यामुळे 11वा रुद्र त्यांना कृते तू मारुतश्च त्रेताया पवनात्मजः द्वापारे भीम संज्ञश्च रामदास कलयुगे. असं एक भविष्य पुराणातील एक भविष्य परंपरा सांगताना बखरकरांनी असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा ना, म्हणजे कसं झालं 11चं महत्त्व त्यांनी कसं पहिल्यांदा सांगितलं की फाल्गुन मध्य षष्ठीला या दिवशी एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी होते, त्यांच्याकडे त्यांची पुण्यतिथी होती. आणि या दिवशी सूर्याजी पंत व राणूबाई दरवर्षी त्या तिथे जात असे. मग सूर्याजी पंत जेव्हा एकनाथ महाराजांची पत्नी गिरिजाबाई आणि राणूबाई या दोघी बहिणी होत्या, सख्ख्या बहिणी होत्या. 11 महिन्याच्या म्हणजे तेव्हा नारायण म्हणजे समर्थ रामदास नारायण पूर्वीचं नाव त्यांचं, तर ते अवघे 11 महिन्याचे होते, लहान होते, अगदी बाल स्वरूप असे. या नारायणाला एकनाथ महाराजांनी मांडीवर घेतले आणि त्यांना असं गहिवरून आलं. त्या लहान मुलाकडे बघून त्यांनी असं सांगितलं, राणूबाईंना ते म्हणाले, हा मुलगा प्रत्यक्ष ईश्वरी अवतार आहे आणि अवघ्या महाराष्ट्राची कीर्ती पताका फडकवत राहील. 11व्या महिन्यात नाथांचा आशीर्वाद त्यांना मिळाला. आश्चर्याची गोष्ट किंवा एक चमत्कार म्हणायला काही हरकत नाही आहे. असा हा 11वा रुद्र म्हणजे 11चं महत्त्व त्यांनी पहिल्यांदा अगदी बालपणी अनुभवलं आणि ते सांगितलं. म्हणजे राणूबाईंनी ही गोष्ट लक्षात ठेवली आणि 11चं महत्त्व हे त्यांना नंतर सांगितलं.
नारायण म्हणजे समर्थ रामदास लहान होते तेव्हा श्रीराम जोशी म्हणून त्यांच्याकडे होते, त्यांच्याकडे ते शिक्षणासाठी जात होते. अशा वेळेस त्यांनी अगदी लहान वयातच म्हणजे वाचन, लेखन, संध्या, गायत्री, पुरुषसूक्त, नंतर पवमान सूक्त, ग्रंथसंहिता वगैरे इतकं म्हणजे याचा अभ्यास, या शिक्षणाबद्दल गिरीधर स्वामी समर्थ प्रतापमध्ये ग्रंथात सांगतात की हे अगदी बालवयातच त्यांनी एक म्हणतो ना की त्याचं शिक्षण त्यांनी घेतलं होतं आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी अभ्यास करूनसुद्धा हे त्यांनी त्याचं हे केलं की म्हणजे त्या प्रताप ग्रंथामध्ये पण त्यांनी असं म्हटलं की समर्थे 11 धड्यात केले धुळाक्षर, 11 धड्यात केले धुळाक्षर, 11 प्रहरात वळिले अक्षर, 11 दिवसात केला जमा खर्च. म्हणजे 11 दिवसात सुद्धा त्यांनी जमा खर्च केला की जमा खर्च केला म्हणजे शिक्षण घेतलं त्याचं. ब्रह्मांड कुलकर्ण चालवल्या, म्हणजे कुलकर्णी घराण्याचं नाव चालवण्यासाठी 11 दिवसामध्ये 11 जमा खर्चाच्या नोंदी कशा करायच्या किंवा ते गणित कसं शिकायचं हे ते शिकले. 11 दिवसामध्ये 11 प्रहरामध्ये त्यांनी अक्षराचं वळण ते स्वतः शिकले की अक्षर कसं वळणदार काढायचं. मग इथेही 11चा उल्लेख आहे. म्हणजे पहिल्यांदा तर 11 महिन्याचे असताना बालपणी त्यांना एकनाथ महाराजांनी मांडीवर घेतलं. 11 दिवसामध्येच त्यांनी ते 11 प्रहरामध्ये 11 दिवसामध्ये जमा खर्च म्हणा किंवा धुळाक्षर म्हणा असं ते शिकले. म्हणजे त्यांचं बुद्धी किती प्रगल्भ होती, अगाध होती आपल्याला ते दिसून येतं. आणि अशा तऱ्हेने त्यांनी शिक्षण लवकर पूर्ण केलं. समर्थांच्या जीवनातील 11चे महत्त्व सांगताना गिरीधर स्वामी हे कधी विसरत नाहीत आणि ही गोष्ट नेहमी ते सांगतात की समर्थांनी शिक्षण कसं पूर्ण केलं, 11 दिवसात ते कसं पूर्ण केलं, हा तर किस्सा ते नेहमीच सांगतात. समर्थांचे वडील सूर्याजीपंत ठोसर हे कुलकर्णीपद भूषवित होते. मग गिरीधर स्वामींनी समर्थांच्या बाबतीत ब्रह्मांड कुलकर्ण असे सांगून त्यांच्या अफाट आध्यात्मिक शक्तीचे वर्णन केले. 11 प्रहरात वळिले अक्षर सांगताना अक्षर गिरवणे आणि याबरोबर काय करायचं, साक्षरतेबरोबर नारायण म्हणजे अक्षराची ओळख करून देणारा किंवा घेणारा हा महायोगी होणार आहे असे त्यांना सुचवायचे असावे. समर्थ चरित्रात लहानपणीच्या गोष्टीमध्ये या गोष्टी आपल्याला 11चं हे महत्त्व आपल्याला दिसून येतं किंवा उल्लेख हा वारंवार आहे. 11 ताकाची मडकी 11 धान्याची पोती, 11 ताकाची मडकी 11 धान्याची पोती असाही काही कथाभाग गोष्टीमधून आपल्याला दिसून येतो. आता 11व्या वर्षी काय झालं तर 11 वर्षाचे नारायण असताना अंगणात खेळताना तिथे एक मोठे वानर आले आणि त्या वानराने नारायणाला म्हणजे समर्थ रामदासांना ओढत त्यांनी त्यांचं ते जे मंदिर होतं त्या मंदिरामध्ये नारायणाला नेलं. तर तिथे त्यांना पालखीमध्ये प्रभू रामचंद्र बसलेले दिसले. नारायणाला पालखीमध्ये प्रभू रामचंद्र बसलेले दिसले, प्रभू रामचंद्र व सीतामाई. मग ते वानर म्हणजे प्रत्यक्ष हनुमान होते. हे प्रत्यक्षात पहिलं दर्शन त्यांना 11व्या वर्षीच झालं. प्रभू रामचंद्रांनी नारायणाला असं सांगितलं की अहम ब्रह्मास्मी. आता अहम ब्रह्मास्मी सांगितल्यानंतर त्यांनी ओळखलं की आपल्याला प्रत्यक्षात प्रभू रामचंद्राचं दर्शन झालेलं आहे. हे अगदी त्यांना लहान वयातच म्हणजे 11वं वय आहे किंवा 11व्या वर्षी हे लक्षात येणंसुद्धा खूप कठीण असतं आणि तशीही त्यांची बुद्धी अशी तल्लख होती. आणि हा उपदेश केला तोही 11व्या वर्षी. कोणी केला उपदेश? प्रभू रामचंद्रांनी की अहम ब्रह्मास्मी. असे दिनकर स्वामी स्वतःच्या स्वानुभव दिनकर ग्रंथामध्ये सांगतात की प्रत्यक्ष 11वा रुद्र असलेल्या हनुमंतांनी समर्थांना श्री प्रभू यांच्यापर्यंत नेलं. म्हणजे लहान वयात त्यांना ते दर्शन झालं. मग काय म्हणतात की मुख्य हरिकथा निरूपण, दुसरं ते राजकारण. असे म्हणणाऱ्या समर्थांनी 2 गोष्टी साध्य करण्यासाठी आसेतू हिमाचल मठांची स्थापना केली. अनेक ठिकाणी त्यांनी मठांची स्थापना केली. तर त्या मठांची संख्यासुद्धा 1100 होती. 11 आता 1100 मठापर्यंत आपण आलो. त्या मठातून बुद्धिमानसे, विवेकी, परमार्थ व राजकारण यांचा समन्वय
साधला आणि तिथे मठाधिपती नेमले. आणि ते सुद्धा महंत, तेही चांगले शिक्षण घेतलेले किंवा बुद्धिवान असलेले, त्यांना राजकारण थोडं माहिती आहे, लेखन वाचन माहिती आहे, अशा पद्धतीचे ते महंत होते की त्यांना या गोष्टीची जाणीव पाहिजे. या सर्वांनी धर्माधिष्ठ निरपेक्ष राजकारण करताना शिवबांच्या स्वराज्य संस्थापनेला सुद्धा मदत केली. किती दूरदृष्टी होती समर्थांची आपल्याला याच्यावरून दिसत होती. समर्थांना असं नेहमी वाटायचं की प्रत्येक माणूस हा बलवान असला पाहिजे, असा समर्थांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी काय केलं की समर्थांनी जिथे गाव तिथे मारुती ही संकल्पना राबवली. म्हणजे जिथे गाव असेल तिथे मारुतीचं मंदिर. मग ते मंदिर कशासाठी स्थापन केलं तर तिथेही मारुतीच्या अंगामध्ये जी शक्ती आहे, शक्ती बुद्धी जे कर्तृत्व आहे, ही जी कला आहे तर तिथे त्यांनी व्यायामशाळा सुरू केली. समर्थ स्थापित 11 मारुतीचे महत्त्व पण वेगळे आहे. या 11 मारुतीची त्यांनी 11 मारुतीची स्तोत्रे पण लिहिली. त्यातील भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र खूप प्रसिद्ध आहे. सर्व मंदिरे हे बलोपासना व राष्ट्राचे सामर्थ्य यांच्या दृष्टिकोनातून निर्माण करण्यात आली होती. म्हणजे मारुतीला सुद्धा, मारुतीचे मंदिर स्थापन करताना त्याच्या पाठीमागे कोणती कल्पना आहे, आपलं धर्मसंस्थापनेचं कार्य कसं चालायला पाहिजे, हा मोठा उच्च विचार त्यांचा होता. आणि मग याच दृष्टिकोनातून हे राष्ट्राचं सामर्थ्य कसं चांगलं आपल्याला करता येईल, बलवान कसं करता येईल, संस्कारित कसं होईल, समाज कसा जागृत करता येईल, हा एक त्यांचा चांगला उद्देश होता. आणि शिवसमर्थ भेट व गुप्त राजकारणाची या मठावरून आपल्याला आठवण येते. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी 1100 मठांची स्थापना केली. आता चाफळला जर आपण गेलो तर चाफळला तिथे वीरमारुती आणि दासमारुती असे 2 मारुती आहेत. तर शिंगणवाडीच्या मारुतीच्या इथे समर्थांनी शिवबाला म्हणजे शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला. बाहेगावच्या मारुतीच्या इथे समर्थांनी भीमकुंडात जलस्तंभिनी विधेचे प्रदर्शन केले व 11 प्रहर डोहाच्या तळाशी बसून होते. तेव्हा बाहे बोरगाव येथे समर्थांनी अद्वैत ज्ञान वेण्णास्वामींना संक्रमित केले. म्हणजे त्यांना ते ज्ञान दिलं, एक तो आशीर्वाद दिला ज्ञानाचा. आणि त्याचे वर्णन करताना गिरीधर स्वामी म्हणतात, 11 दिवस एक अंगी मेखला राहे, उद्धव महंत 11 दिवस वाटप आहे. अंगावर एक मेखला ठेवून उद्धव स्वामी हे महंत होते, 11 दिवस रामदासांची वाट पाहत होते. तर 11 हा आकडा विशेष आहे. आत्तापासून आपण बघितलं की 11 या आकड्याला किती महत्त्व दिलेलं आहे. तर एक सद्गुरू व एक शिष्य यांचे एकरूप होणे. अनंतदास रामदासी म्हणतात, एकी एक ऐक्य ब्रह्म, गुरु शिष्य दोन्ही परब्रह्म. एका देश हे अंकवर्ण, सहज समाधी सांगितले. म्हणजे इथे गुरु शिष्य पण एकच त्यांनी सांगितलं, अद्वैताचं स्वरूप सांगितलेलं आहे. दोन्ही हे परब्रह्मच आहेत. असं हे अंकाचं वर्णन 11. एकावर एक अशा 2 अंकाचे जसे ऐक्य झाले तसे गुरु आणि शिष्य, म्हणजे एकावर एक म्हणजे 11, तसे गुरु आणि शिष्य यांचं ऐक्य झालं. गुरु शिष्य मिळून म्हणजे काय, ते परब्रह्मच. या ओवीचा असा अर्थ आहे, एकावर एक असे 2 अंकाचे जसे ऐक्य झाले तसे गुरु आणि शिष्य हे एकूण त्यांचे हे ऐक्य झाले. मग ते दोन्ही मिळून काय झालं तर ते एकच परब्रह्म आहे. समर्थांना प्रिय असणारे मारुतीराय हे 11वे महारुद्र आहेत आणि समर्थांना 11 हा आकडा अत्यंत प्रिय होता. 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवने. ही ओवी किती सार्थ आहे हे याच्यावरून आपल्याला दिसून येते. असं हे समर्थांचं 11 या आकड्याबाबत अगदी लहान वय महिने म्हणजे 11 वर्षाचे 11 महिन्याचे असताना 11 या अंकाला इतकं त्यांचं महत्त्व आहे की कुठलीही गोष्ट झाली ती 11 आकड्यातून झाली. 1100 मठांची स्थापना झाली. 11व्या दिवशी अनुग्रह मिळाला.
11 हा आकडा त्यांच्या दृष्टीने सामर्थ्यवान म्हणायला काही हरकत नाही, किंवा ऐक्य आणि परब्रह्माचं असं रूपसुद्धा एकरूप होणं हे गुरु शिष्याचं सुद्धा म्हणायला काही हरकत नाही आहे. त्यांनी आपल्याला या ओळीतून सांगितलंच आहे, 11 दिवस एक अंगी मेखला, उद्धव महंत 11 दिवस वाटप आहे. मग हे गुरु शिष्याचं नातंसुद्धा त्यांनी 11मधूनच सांगितलं. 11वा हा महारुद्र सांगितलं. आणि 1100 मठांची स्थापना केली. तिथेसुद्धा म्हणजे समाजाचा विचार करून त्या अधिष्ठानावर बलोपासना म्हणा, किंवा समाजामध्ये कुठल्या प्रकारची शक्ती आपल्याला निर्माण करता येईल, राष्ट्र कसं जागृत करता येईल, हा एक मोठा विचार होता समर्थ रामदासांचा. आणि असंही महत्त्व त्यांनी आपल्याला या 11चं महत्त्व त्यांनी सांगितलं. म्हणून समर्थ सांगतात की समर्थांच्या जीवनातील 11चं महत्त्व कसं आहे हे या निरूपणामधून मी तुम्हाला आत्ता थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि आज मी माझ्या वाणीला विराम देते. या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. असे पुढील व्हिडिओ पण येत राहतील आपल्या माहितीसाठी. नमस्कार. श्रीराम समर्थ.